मिलिंद राजा आयुष्मान नागसेन यांच्याकडे गेला. त्यांना नमस्कार केला, त्यांचे अभिनंदन केले आणि एका बाजूला बसला. आयुष्मान नागसेन यांनी देखील राजाचे अभिनंदन केले. त्यामुळे राजाला थोडी सांत्वना मिळाली. राजाने विचारले, "भंते, आपण कोणत्या नावाने ओळखले जातात? आपले शुभ नाव काय आहे?" नागसेन म्हणतात, "महाराज, नागसेन नावाने मी ओळखला जातो आणि माझे सर्व ब्रह्मचारी मला नागसेन या नावानेच बोलावतात." "महाराज, आई वडील आपल्याला असेच काहीतरी नाव देतात, परंतु हे सर्व केवळ व्यवहार करण्यासाठी आहेत. खरं तर असा कोणीही एक पुरुष नाही." तेव्हा राजा 500 यवनांना आणि 80,000 भिक्खूंना म्हणतो की ऐका, आयुष्मान नागसेनचे म्हणणे आहे की प्रत्यक्षात असा कोणीही पुरुष नाही. त्यांच्या म्हणण्याला काय समजावे? भंते नागसेन, जर कोणी एक पुरुष नाही तर तुम्हाला कोण चिवर देतो, भिक्षान्न, शयनासन आणि ग्लान प्रत्यय देतो? कोण त्याला खातो? कोण शिलाचे संरक्षण करतो? कोण ध्यान भावनांचा अभ्यास करतो? कोण आर्यमार्गांचे फळ निर्वाणाचा साक्षात्कार करतो? भंते, आपण म्हणता की तुमचे सहब्रह्मचारी आपणास नागसेन नावाने बोलावतात, तर हे नागसेन काय आहे? हे केस नागसेन आहेत काय? नाही महाराज. हे नख नागसेन आहेत काय? ही कातडी नागसेन आहे काय? मांस, स्नायू, हाडं, मज्जा, हृदय, यकृत, फुफ्फुस, आतडी, पोट, पित्त, कफ, रक्त, घाम, अश्रू, लाळ, मेंदू हे नागसेन आहेत का? नाही महाराज. मग तुमचे रूप नागसेन आहे का? नाही महाराज. तुमच्या वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, संस्कार नागसेन आहेत का? नाही महाराज. यापैकी कोणीही नागसेन नाही. तर मग भंते, या रूपाहून वेगळा कोणी नागसेन आहे का? एखादा शब्द नागसेन आहे का? शेवटी राजा विचारून विचारून थकून गेला, परंतु नागसेन काय आहे याचा राजाला पत्ता लागला नाही.